नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन पॉडकास्ट मध्ये। आजचा आपला विषय आहे किरकिडा म्हणजेच पत्राष्टेचा केअरटेकर। पण पॉडकास्ट सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही। तर मग वाट कसली बघताय, चला सुरू करूया आजच्या आपल्या पॉडकास्टला। मंडळी, जसं की गेल्याच पॉडकास्ट मध्ये आपण किरकिरे फॅमिलीचा थिल्लरपणा कसा सुरू आहे त्याबद्दल बोललो होतो। स्मॉल बॉस मध्ये जाण्यासाठी म्हणून किरकिडा नको ते थेर करतोय आणि त्याला त्याची नाकूजव बेबी आणि डुलू डुलू पोट घेऊन फिरणारी मातोश्री साथ देत आहेत। खरं तर ते बोलतात ना, वय हा फक्त आकडा असतो, मनसोक्त आयुष्य जगा। ते सगळं मला मान्य आहे, परंतु जरा आपली तब्येत पण बघितली पाहिजे की नको। नुसतं आपलं पैशासाठी हे लोक वाटेल ते करत सुटले आहेत। हा किरकिडा ना असे सगळे धंदे मुद्दाम करतोय। आता त्याला माहिती आहे आपण काहीही केलं तरी आपल्यावरती व्हिडिओ बनवणारच, आपली चर्चा करणार लोक। कसं का होईना, नेगेटिव्ह तर नेगेटिव्ह पण पब्लिसिटी होते ना, लोक येऊन बघतायत। कॉमेंट्स तर त्याने होल्ड केले आहेत आणि 20-25 ठराविक आयडीजने कॉमेंट करत बसतो स्वतःलाच। त्या टानविलकर काकू तर गायबच झाल्या आहेत, नाहीतर आधी पडीक असायच्या याच्या कॉमेंट बॉक्स मध्ये, त्या पण आता गायब झाल्या आहेत कुठे। तर हे सगळं सांगण्याचा हेतू हाच की किरकिडा जे काही फालतूपणा करतोय ते त्याच्या पडलेल्या व्ह्यूजला वर आणण्यासाठी। आता ना या किरकिड्यावरती बोलून बोलून मी थकली। एकतर याचं ते रबरी थोबाड बघवतही नाही, त्यात ती बायको याची कधी पण किचन मध्ये काहीतरी बनवायचं असलं की तेव्हाच खाजवत असते कुठे कुठे। आणि किरकिरे काकू तर तोंडाला किलोभर पावडर पासून नुसतं हसत हसत असतात। काहीच कंटेंट नाही आहे या किरकिड्याकडे, एकदम शी कंटेंट देतोय हा माणूस। तरी 20-30 हजार व्ह्यूज येत आहेत याला। म्हणजे विचार करा ना मंडळी, 5 लाखचं चॅनल आहे याचं आणि फक्त व्ह्यूज 20 ते 30 हजारच येत आहेत। चुकून माकून कधी चमत्कार झाला ना तर कुत्र्याचं शेपूट तरी सरळ होईल, पण हा माणूस काय सुधरायचा नाही। काय ते लिफ्ट बंद झाली म्हणून म्हशीच्या ढुंगणासारखं तोंड केलं होतं याने। असा वागतो अडाणी माणूस जसा काय 40-45 माळ्याच्या टॉवर मध्येच राहतोय, 4-5 माळ्याच्या बिल्डिंग मध्ये तर राहतोय। लिफ्ट बंद झाली तर काय मोठं एवढं डोंगर कोसळलं याच्यावरती। आधीच कॅमेरा सेट करून ठेवायचा, लिफ्ट ओपन झाली की ते रबरी थोबाड कॅमेरा समोर आणायचं आणि सगळ्यांना नमस्ते करायचं। आता झोपडास्टे बंद आहे म्हणून सारखं नाचतोय त्या काकांकडे। थोडे दिवस थांबा मंडळी, एकतर जागा पुरत नाही म्हणून हा त्या किरकिरे काकूंना पण आणून सोडेल तिथेच आणि मग किरकिडे जोडपी राहतील झोपडास्टे मध्ये राजा राणी सारखे। भालू पप्पी दे पप्पी दे पप्पी दे करत राहतो हा किरकिडा। ती मांजर तर भाव पण देत नाही याला, तरी पण उगाच त्या मांजरीला त्रास देत असतो। किरकिडा बोलतो, पाऊस बघा आता कमी कमी होत चाललाय, रस्ता बघा जराही ओळा नाही दिसत आहे। अरे कोणीतरी ह्याच्या जिभेवर गरम काविलता लावा यार, काय ते ल आणि ळ ची वाट लावतो। एक त्या वांगेवालीला ऑलरेडी हा शब्द शिकवून शिकवून नाकी 9 आले आहेत माझ्या, आणि त्यात हा बैलबुद्धी किरकिडा कुठे पण ल च्या जागी ळ वापरतो, वर स्वतःला कोकणी म्हणवतो। या सगळ्या क्रिंज लोकांमुळे ना कोकणचं नाव खराब होत चाललंय। कोकण शब्द यूज करायचा आणि काही पांचटपणा करायचं। लोकांना काय हवंय त्याच्याशी काहीच घेणं देणं नाही या लोकांचं। लोक बोर होत आहेत तरी चालेल, लोकांच्या जीवावरती हे लोक आज एवढे मोठे झाले आहेत। पण जरा काही या लोकांना नेगेटिव्ह कॉमेंट आली की हे लोक बोलतात काय तर तुम्हाला नसेल बघायचं तर नका बघू। अरे अडाण्यांनो, सोशल मीडियावर पब्लिक केल्या ना तुम्ही तुमचा शिशू कॉन्टेंट, तुम्ही कसं बोलू शकता मग हे की आमचे व्हिडिओ नका बघू। तुम्हाला जर लोकांच्या बोलण्याचा एवढाच त्रास होत असेल ना तर तुमचे व्हिडिओ प्रायव्हेट करून ठेवा ना, कशाला पब्लिक करता। साधीशी गोष्ट आहे, तुम्ही गोष्टी पब्लिक करू नका, मग त्याच्यावरती कोणीच काही बोलणार नाही। त्या खिडकीत उभं राहून स्वतःचं तोंड दाखवत होता। अरे जरा हवा आली ना तर ते तुझ्या डोक्यावरचं घरटं आहे ना ते उडून जाईल। काय तर मध्ये लिंबू पाणी प्यायचं खोळ लागलंय या किरकिड्याला। बोलतो काय तर माझा उपवास आहे ना म्हणून मी हे लिंबू पाणी पितोय। किरकिड्या किरकिड्या, कशाला रे खोटं बोलतोस तू आणि उपवास करणार? अरे मस्करी नको करू, तू ना बकासूर पेक्षा काही कमी नाही आहे। तू काय उपाशी राहणार आहेस? तुझा आणि उपवासाचा ना दूर दूर पर्यंत काहीच संबंध नाही आहे। जेव्हा उपवास केले पाहिजे सणासुदीला तर तू नॉनव्हेज खातोस। वार पाळतो पाळतो बोलून बोलून वाराला पण नॉनव्हेज खातो आणि तू उपवास करणार। ती मांजर त्या बॅगला बघून पळून गेली तरी किरकिडा बोलतो मस्त बॅग आहे, मी रिकमेंड करतो तुम्हाला, ही बॅग घ्या तुम्ही आणि तुमच्या पेटला पण ठेवा त्याच्यात। मंडळी एक गोष्ट बोलू का, या बाई माणसाला ना त्या ढाई काकांचे तळतळाट तर लागणारच आहेत, पण त्याच सोबत त्या मुक्या प्राण्याचे देखील लागणार आहेत। किती त्या मांजरीची दया येत होती ना मला की काय सांगू तुम्हाला।
मी असती ना तिथे खरंच आधी याचं ते घरटं उपटलं असतं आणि स्टीलच्या स्केलला सरळ करून सटासट याच्या डोक्यावरती मारलं असतं. का त्या मुक्या प्राण्याला हा त्रास देत असतो ना असा, मला तेच समजत नाही. सरळ एक मोठं बास्केट घ्यायचं ना, त्या बॅग मध्ये तिला व्यवस्थित होत पण नाही बसायला, तरी पण नुसता बिचारीचा असा छळ करत असतो. एवढी ती मांजर घुरघुरत होती, पण तरी तिच्या मागे हात धुवून लागला होता निर्लज्ज माणूस. ती मांजर एवढी वैतागली होती ना, तिने तिचा पंजा मारला याला, तरी पण गप्प बसत नव्हता बावळट. किरकिडा बोलतो, खेळतेय माझी भालू, खेळतेय माझी भालू. कधी कधी पेट सोबत प्रेमाने बोलून पण चालत नाही. अरे किरकिड्या, चाळायला ते काय पीठ आहे का रे? आणि अडाण्या, काय हे खेळते काय खेळते? तिथे खरंच ल वापरायला हवा, तिथे तू ल चा वापर करतो. कसा रे तू अक्कलशून्य माणूस आहेस. खूप वाईट वाटलं त्या मांजरीचे असे हाल बघून. ह्या माणसाला ना एक दिवस ड्रम किंवा गोणीमध्ये बंद केलं पाहिजे आणि सुईने बारीक बारीक होल पाडले पाहिजे. मग बघू हा किरकिडा कसा त्या ड्रम किंवा गोणीमध्ये शांतपणे बसतो ते. माझा पॉडकास्ट आजकाल मन लावून ऐकतोय किरकिडा. मी सांगितलं होतं ना मागे की ते गाडीमध्ये पुढे बसवायचं कोणाला तरी, तर यावेळी ढाई काकांना पुढे बसवलं होतं. रत्नागिरी आणि टिकरोळीच्या बाहेर कधीच कुठे गेला नसल्यामुळे किरकिड्याला वाटते की फक्त त्याच्या इथेच एवढ्या पावसात छान वातावरण आहे. कधी ना किरकिड्या लोणावळा, इगतपुरी, महाबळेश्वरला जा रे पावसात, मग समजेल तुला खरा स्वर्ग कुठे आहे ते. मंडळी, आता ना मी तुम्हाला एक टाइम स्टॅम्प सांगते. तसं तर इथे मी ती क्लिप अटॅच करणारच आहे, पण जो टाइम स्टॅम्प सांगते ना तो 0.5 च्या स्पीडने बघा. 11:5 ला नाखुजव बेबी उभी आहे. किरकिडा भालूला आत घेऊन गेला तेव्हा ती नाखुजव बेबी खाजवा खाजवी करताना कॅप्चर झाली आहे कॅमेरामध्ये. ह्या बाईला ना प्लीज कोणीतरी आता इचगार्ड गिफ्ट करावं मंडळी. जी म्हणजे गेस्ट लोकांना किती अनहायजेनिक फूड मिळते ह्याचा विचारही करवत नाही आहे मला आता. मागे पण अशीच ही गेस्टची थाली वाढताना खाजवा खाजवी करताना पकडली गेली होती आणि आता यावेळी पण अशीच खाजवा खाजवी करताना दिसली आहे. 100 राक्षस मेले असतील त्याच्यानंतर या किरकिड्याचा जन्म झाला आहे वाटते. सारखा त्या बुबूचं पण खाणं काढत असतो. अरे किरकिड्या, मुक्या प्राण्याला तरी सोड रे आता. भुकेल्याला खायला देण्यापेक्षा जास्त मोठं पुण्य नाही आहे कोणतं. ह्या किरकिरे काकू परत आल्या कोणाची तरी रेसिपी चोरून. काकू बोलतात काय तर, मी ना आता आलूवडी बनवते आणि यात मी काहीतरी वेगळं टाकणार आहे. अहो मदर शेफ, तुमच्या सगळ्याच रेसिपी मध्ये ना काहीतरी वेगळं असतेच हो. कधी खेकड्यामध्ये शेंगदाण्याचा कूट, कधी स्वीट चिली सॉस मध्ये साखरेचा एकतारी पाक करता. अहो आता काय आलूवडी मध्ये चुना टाकणार आहात का तुम्ही? तसं तर चुना तुमचा फेवरेट आहेच ना हो. 5 वर्षापासून लोकांना एवढा चुनाच लावत आल्या आहात ना तुम्ही. गव्हाचं पीठ आलूवडी मध्ये तर आजपर्यंत मी कधीच बघितलं नव्हतं मंडळी. आम्ही तर आलूवडी मध्ये तांदळाचं पीठ आणि बेसन वापरतो, पण ह्या किरकिरे काकूंने त्या आलूवडी मध्ये गव्हाच्या पिठाचा वापर केला होता. थोड्या दिवसांनी या किरकिरे काकू अळूच्या चपात्या देखील बनवून दाखवतील. किरकिरे काकूंने धने जिरे पूड तर टाकलीच होती त्या पिठामध्ये, प्लस कच्चं जिरं पण टाकलं काकूंने. असं खाऊन ना नक्कीच कोणाचं तरी पोट बिघडणार आहे लवकरच. काकू बोलतात काय तर, स्टीमर आहे आमच्याकडे, पण तो आता वर आहे ना, मी एकटीच हे सगळं करते, कोण काढून द्यायला नाही आहे. आता मंडळी, कॅमेरा तर नाखुजव बेबीने पकडला होता, मग तिला काय स्टूलवरती चढून ते स्टीमर काढायला एवढं जड जात होतं का? स्टूलवर चढून स्टीमर तर ती काढून देऊ शकत होती ना किरकिरे काकूंना. त्या दिवशी किरकिड्याने हॉलमध्ये कपाट आणून ठेवलं होतं आणि सोफ्याला मूव्ह केलं होतं. त्यामुळे घरचा जो देवारा होता त्याचं या लोकांनी काय केलं होतं, त्या देवाऱ्याला कुठे ठेवलं होतं ते काय कळायलाच मार्ग नव्हता. हा ऑगस्टच्या व्हिडिओमध्ये दिसलं मंडळी. देवारा घराच्या बाहेर पावसात भिजत ठेवला आहे. याला आता विकृती बोलायची की अजून काही वेगळं? हा व्हिडिओ मी जेव्हा बघितला ना, माझ्या तळपायाची आग मस्तकात गेली होती. ह्या बाई माणसाला जराही काही वाटलं नाही का हे असं वागताना? अजून किती खालच्या थराला जाणार आहे हा माणूस. अरे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये देवाला आपण जेवढा मान देतो तेवढाच त्याच्या देवाऱ्याला देखील देतो. नवीन घर असो किंवा आपलं शॉप असो, आपण सगळ्यात आधी तिथे गणेश पूजन करतो, पूजा करतो सत्यनारायणाची, देवाऱ्याची स्थापना करतो. प्रत्येक घरात देवारा हा हवाच. आपण जे काही करतोय ते फक्त आणि फक्त देवाच्या कृपेमुळे करू शकतोय. त्यामुळे देवाला आपण कधीच विसरू नये. भलेही आपण किती श्रीमंत का असेना, देवाला आपण कधीच विसरता कामा नये. ज्या देवामुळे याची एवढी प्रगती झाली आहे, आज त्याच देवाला याने घरातून बाहेर काढलंय.
ते बोलतात ना, विनाशकाली विपरीत बुद्धी, ते हेच आहे. कलियुगातला कली आहे हा माणूस. हा माणसाने आपल्या देवतांचा अपमान केला आहे. मला तर याचं हे वागणं जराही पटलेलं नाही आहे. कितीशी जागा लागणार होती त्या देवाऱ्याला. एखाद्याने ते कपाट तिथे नसतं आणलं. याच्या जागी जर दुसरा कोण असता ना, तर सगळं सामान विकलं असतं, पण त्या देवाऱ्याला कधी हलवलं नसतं तिथून. सॉरी टू से दिस मंडळी, पण किरकिरे काकू नक्कीच जेवण जेवतात ना, की दुसरं काहीतरी खातायत? नाही म्हणजे एखादी बाई बोलली असती, मी जिवंत असेपर्यंत देवारा इथून हलणार नाही. पण ही बाई सगळंच विकून बसली आहे वाटते पैशासाठी. एवढंही खाली पडू नये कोणी. हा बाई माणूस बोलतो की ह्याने श्रावण पाळलाय. अरे एवढा पवित्र महिना सुरू आहे आणि या श्रावण महिन्यात तू तुझ्या घरातल्या देवाऱ्याला घराबाहेर काढलंयस. आज वाटते का रे बाई माणसा तुला? कसले उपवास धरतोयस तू? मंडळी, हा बाई माणूस त्या दिवशी फ्लॅट वरती गेला होता तेव्हा खिडकीतनं याने बघितलं होतं की तो वॉचमॅन फ्लोर क्लिनिंग करत होता ब्लिचिंग पावडरने. तर तेच बघून किरकिडा ब्लिचिंग पावडर घेऊन आला होता. खटारा लालपरीला आता याने झोपडास्टेच्या बाहेर पार्क केला आहे. का तर एकदम स्पेशियस वाटायला हवं ना, म्हणून. थोडे दिवस थांबाओ मंडळी. आता बघा, हा झोपडास्टेमध्ये जागा पुरत नाही आहे बोलून बोलून त्या किरकिरे काकूंना पण कसा त्या फ्लॅट वरती हकलून देतो की नाही ते. गेस्ट येत आहेत म्हणून बिस्लरी आणणार बोलला होता, पण दिलं तर याच्या बोरचंच पाणी. आधी तर याच्या बोरला पाणी यायचं नाही, पण आता भसाभसा पाणी येतंय वाटते. काय ती अडाणी नाखू जाऊ बेबी गाऊनवर शॉपिंगला गेली होती. आजकाल तर ती घरकोंबडी पण साड्यांचे वन पीस घालून चाळीतल्या घरामध्ये हिरोईन सारखी फिरत असते. आणि ही नाखुजाऊ बेबी एवढ्या मोठ्या बंगल्यात राहणारी बाई अशी गाऊनवर शॉपिंगला जाते. थोड्या दिवसांनी बाथरोब घालून पण झेडमार्ट मध्ये जाताना दिसेली वायझेड बाई. अहो वायझेड म्हणजे येडी जमुरी हो मंडळी. गावातल्या बायका तरी नीटनेटक्या राहत असतील, पण ही मुंबईची मुलगी गावी जाऊन अशी कामवाली बनून राहते. मला तर राहून राहून हाच प्रश्न पडतो, हिची आई आणि हिची बहीण जेव्हा हिला अशी अडाणी सारखी बघत असतील तेव्हा त्यांना काय वाटत असेल ना. म्हणजे लग्ना अगोदर तरी ही बाई नीटनेटकी राहायची, पण जेव्हापासून या किरकिड्यासोबत तिचं लग्न झालं आहे एकदम किरकिरे काकूंची डुप्लिकेट झाली आहे. आता तो देवारा या बिंडोक माणसाने बाहेर ठेवला आहे ना घराच्या, तर त्याच्यामध्ये याने बुबूला खायला प्यायला वाट्या ठेवल्या आहेत. या माणसाला ना पोकळ बांबूचे फटके दिले पाहिजे. एक दिवशी तरी ना याला असं उलट लटकवलं पाहिजे आणि खालून मिरचीची धुरी द्यायला पाहिजे. हलकट बाई माणसाने ती ब्लिचिंग पावडर आणली होती, ती टाकायची होती सगळीकडे, तर त्या बुबूंना तरी बाहेर काढायचं होतं ना आणि गेट लावून घ्यायचा होता. जे काय क्लिनिंग याला करायचं होतं ते त्यांनी त्या बुबूंना बाहेर ठेवूनच करायचं होतं ना. पण कसलं काय, बाई माणूस तो बाई माणूस. सगळी ब्लिचिंग पावडर त्या बुबूच्या तोंडाजवळून फेकत होता. अरे नालायक बाई माणसा, त्याचा वास किती स्ट्रॉंग असतो माहिती आहे ना तुला? किती हार्मफुल असते ते. त्या बुबूने ते चाटलं बिटलं तर कितीला पडेल. हा माणूस ना मंडळी खरंच डोक्यावरती पडलाय वाटते. एवढा कसं काय कोण अक्कलशून्य असू शकते ना. आता ह्याने ती पावडर टाकली होती, त्याने नुसतं काय होणार होतं, झाडू घेऊन किंवा ब्रशने ते घासायला तरी पाहिजे होती लादी. भालूचा छळ करून झाला, आता त्या बुबूच्या मागे लागलाय सारखा. त्या बुबूला, बुबू तू जाडी कशी झाली, बुबू ए बुबू जाडी कशी झाली, जाडी कशी झाली, सांग सांग, असा विचारत होता. अरे बाई माणसा, डोळे फुटका आहेस तू एक नंबरचा. काय खायला देतोस रे तू त्या बुबूला? 2-2 बिस्किट आणि थोडा उरलेला भात देतोस. खाऊन पिऊन तू किती माजलायस ते बघितलंस का कधी तू स्वतःला आरशामध्ये? किरकिडा गेला होता बाजारात आणि बाजारातून किरकिड्याने आणली पाणीपुरी. आम्ही बाहेरचा खाणार, आमचा तुम्ही बघू नका. मिठा पाणी बघून मिठा खुश झाला. मिठ्याला मिठाच आवडणार ना हो शेवटी. मूर्खासारखा ओरडत होता. पाणीपुरी पार्टी एन्जॉय करत होता. मला तर असंच वाटते की यांच्याकडे ना कोणीच गेस्ट आले नाही आहेत. उगाचच पकवत बसलाय हा माणूस. परवा रात्री किरकिड्याने एक व्हिडिओ टाकला होता, तेव्हा आपण सगळे आपल्या लाडक्या मोहिनीताईच्या लाईव्ह मध्ये जॉईन होतो. इथे तर आपण त्याच्या थंबनेल वरून सगळ्यांनी चर्चा केली होती. पण आता त्या व्लॉग मध्ये काय नेमकं बाई माणसाने केलं होतं ते जाणून घेऊया. त्या थंबनेलचं बोलाल तर बघून असं वाटत होतं की बुजगावनं कसं शेतात उभं असते तसाच सेम किरकिडा दिसत होता. काय ते हात पसरवले होते आणि उभा होता बाई माणूस. 30-30 मिनिटाचे कसले रटाळ व्हिडिओ बनवतोय हा. त्या भालूच्या तोंडाजवळ जाऊन कंदील नेत होता
आता प्राण्यांना काय माहिती पेपर खायचा असतो की नाही ते, त्यांच्यासमोर जे काही दिसणार त्यांना ते खाणारच. तिने त्या कंदीलला फाडलं आणि खाल्लं. या माणसाला काहीच समजत नाही का पेट ओनर कसा असतो, आपल्या पेटला बाळाप्रमाणे सांभाळतो. माझ्याकडे गेल्या 9 वर्षापासून पेट्स आहेत. मला माहिती आहे ना त्यांच्या किती बारीक बारीक गोष्टींवरती लक्ष ठेवायला लागते ते. आणि हा निर्लज्ज बाई माणूस केअरलेस सारखा होतय जाताय करत बसलाय. ह्या माणसाने श्रावण पाळलाय की नाही ते त्यालाच माहिती. सांगतो तर आहे की आम्ही श्रावण पाळलाय. नक्कीचा ऑफ कॅमेरा लाळगोट्यासारखा लाळ टपकवत टपकवत खात असेल नॉनव्हेज. 4 पावलं चालून नागकुजव बेबीला धाप लागली. अगं अगं म्हशे, नुसतं खाऊन पिऊन एकाच जागेवरती पडून असतेस, जरा तरी अंग हलव. अगं एवढ्या तरुणपणात तुला धाप लागते, पुढे जाऊन काय करशील तू. जुली नावाची आमच्या शेजारी एक भुबू आहे. मंडळी, आता तुम्ही बोलाल मध्येच हिच्या शेजारच्या कुत्रीचं नाव कशालाही सांगते, तर काय आहे ना, ह्याच नावाची एक आयडी किरकिड्याने खोलली आहे आणि स्वतःलाच पॉझिटिव्ह कॉमेंट करत असतो. तसं तर ह्या किरकिड्याला ना सगळी बायकांचीच नावं आवडतात. कधी पण भांडायला आला ना तर नेहमी बायकांच्याच नावाने येतो. नागकुजव बेबीने आयब्रोज केले, त्याचे 60 रुपीज झाले, तर त्याचा हिशोब करत होता बावळट माणूस. अरे किरकिड्या, बाई माणूसच आहेस रे तू. आमच्या इथे तर 100 रुपये घेतात आयब्रोजचे आणि तू 60 रुपयाचं काय घेऊन बसलायस. किरकिडा बोलतो, चिकन चपाती थालीचे 310 रुपये होणार आहेत. अरे बाबा, तू फुकट जरी दिलीस ना आम्हाला ती चिकन थाली तरी आम्हाला नको आहे ती. तुझ्या बायकोने कुठे कुठे खाजवून ती बनवली असेल काय माहिती. त्या दिवशी किरकिरे काकू मॅगी खायची नाही बोलल्या होत्या, चांगली नसते, पण किरकिडा झेडमार्ट मधून मॅगीचे पॅकेट्स घेऊन आला आहे. आता झोपडा स्टे मध्ये लहान लहान मुलं येणार आहेत ना, आणि बरं का मंडळी, झेडमार्ट मधून 2 पॅकेट्स वाळ आणले आहेत किरकिड्याने. ह्याला ना चापकाने चांगलंच फोडून काढलं पाहिजे. ह्याला नातेवाईकांनी वाळीत टाकलंय म्हणून त्या वालाला पण वाळ करत होता. खरंच एक नंबरचा वायझेड आहे हा. घरी एक प्राणी असावा असं बोलतो किरकिडा. अरे तुमच्या घरात फक्त एक मनुष्य आहे, बाकी 4 तर प्राणीच आहेत ना, 3 माकडं आणि एक ती भालू. खरं तर झोपडा स्टे मध्ये ना हलकट प्राण्यांची जत्रा भरली आहे. एक गोष्ट कधी तुम्ही नोटीस केली आहे का मंडळी, ती मांजर ना याच्या प्रेझेन्सने तर वैतागतेच, पण याचा स्पर्श झाला ना तिला तरी पण तिचं रक्त खवळते, एकदम धावून जाते याच्या अंगावरती. माझी तर अशी इच्छा आहे एक दिवशी तरी त्या मांजरीने ना ह्याच्या थोबाडावरती नख मारली पाहिजे, मस्त मजा येईल एकदम. आणि मग त्याचं ते खरचटलेलं थोबडं बघून किरकिरे काकू बोलतील, मस्त. आता काय किरकिड्याचा झोपडा स्टे सुरू झाला आहे, तर आता हा थाल्या खेळत राहणार. किरकिडा बोलतो, बुलाती है मगर जाने का नाही. जेवणाला वाढताना पण नुसतं बडबड करत होता. किती थुकी उडाली असणार त्या जेवणात. शी, काय सारखं त्या चपातीला हात लावून दाखवत होता. चपाती नंबर 1, चपाती नंबर 2, चपाती नंबर 3, चपाती नंबर 4. काल तर किरकिडा आलाच नाही, पण आज दुपारी आलाय लवकर. बाई माणसं आयब्रो करायला गेले होते तेव्हा दही घेऊन आले होते, पण किरकिडा आज बोलतो काय तर आम्ही घरीच लावलंय दही. मी सांगितल्याप्रमाणे आता किरकिडा भिजवलेले बदाम खातोय. आज दाखवत होता की बघा बदाम भिजत घातलेत. चॅनलच्या सीईओने किरकिड्याला राखी पाठवली आहे. मला तर असंच वाटते गेस्ट वगैरे कोणी आले नाही आहे त्याच्याकडे, याची ती सीईओच आली असेल. गाडी चालवताना फोन वापरू नये किंवा व्हिडिओ काढू नये एवढी साधी अक्कल नाही आहे या बाई माणसाला, आणि वर स्वतःला सोशल इन्फ्लुएन्सर म्हणवतो. अरे तुला ना बॅन केलं पाहिजे युट्यूब वर ना. त्या टांजल काकू आहेत बघा मंडळी, मला तर असं वाटते त्यांनीच मळकट भडक रंगाचा गाऊन किरकिरे काकूंना पाठवला आहे. ती चॅनलची सीईओ आणि तिचा नवरा नक्कीच त्या मुलीला घेऊन आले आहेत झोपडा स्टेला, कारण आजच्या व्हिडिओमध्ये लहान मुलीचा आवाज येत होता. आणि जावई बापू आले आहेत म्हणूनच कदाचित किरकिरे काकू नवीन गाऊन घालून होत्या, नाहीतर एरवी तर बळ्यात भानसुरं घालून बसलेल्या असतात झोपाळ्यावरती. त्या माणूस टायटल ठेवतो काय तर बाजूच्या प्लॉट मध्ये स्विमिंग पूल बनवूया. अरे तुझा झोपडा स्टेच्या बाजूला ना गटार बांध, गटार, आणि त्याच्यामध्ये उडी मार. खरंच रे ओवाळून टाकलेली फॅमिली आहे तुझी. त्या बाजूच्या काकांनी कढीपत्त्याचं रोप दिलं होतं, तर मूर्ख माणूस बोलतो काय तर तुम्ही हे वापरायला दिलंय की लावायला. अरे खरंच वायझेड आहेस का रे तू, मुद्दाम असा वागतोस का, तुला दिसत नाही का मुळासकट त्या काकांनी तुला ते कढीपत्त्याचं रोप दिलं आहे. काय असले 5 प्रश्न विचारतोयस तू त्यांना. मंडळी आता तुम्हीच सांगा मला कॉमेंट करून या किरकिड्याचं काय करायचं ते. फुकटची नुसती याने किरकिर सुरू ठेवली आहे. मला तर आता शब्दच अपुरे पडतायत. त्यामुळे आजचं पॉडकास्ट मी इथेच थांबवते. तुम्हाला आजचं पॉडकास्ट कसं वाटलं ते मला नक्की कॉमेंट करून कळवा. आणि पॉडकास्ट आवडलं असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही. धन्यवाद.